आज ना मुलांना टिफिनला सकाळी खिचडी दिली होती. आता मग मी म्हटलं माझ्यासाठी काय बनवू? तर फ्रीजमध्ये हे पाव दिसले. त्या दिवशी पावभाजी आणली होती आणि पाव तसेच उरले होते. आता काय बनवायचं ह्या पावचं म्हटलं. चला म्हटलं मस्त मसाला पाव बनवूया. इथं मी लगेच तवा घेतला. तवा गॅसवर ठेवला. त्याच्यानंतर तेल टाकलं. बारीक करून कांदा टाकला. पाहू शकता इथं किती बारीक चिरलेला आहे मी. त्याच्यानंतर कांदा थोडासा परतून घेतला. त्याच्यात टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. 2 मिनटं झाकून ठेवून छान असं मऊसूत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडे सुके मसाले टाकून घेऊया. थोडंसं प्रेस करून टोमॅटो छान मी मिक्स करून घेतला. तर पाहू शकताय धना पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला, लाल तिखट वगैरे असं टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकताय मस्त असा मसाला आपला चटपटीत तयार झालेला आहे. आता वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपला रेडी झालेला आहे. लगेच पाव घेतला. पावचे 2 भाग करून घेतले अशा प्रकारे. त्याच्यानंतर पाव आपल्याला सगळीकडून छान असा मसाला लावून घ्यायचा. ह्या पावला आतून बाहेरून सगळीकडून मी असं मस्त मसाला लावून घेतलेला आहे. हा मसाला पाव पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल इतका टेस्टी झाला होता आणि इतका छान हा पाव झाला होता. पाहू शकताय सगळीकडून मी अशा प्रकारे मसाला लावून घेतलेला आहे. मस्त असा सगळीकडून इतका छान झाला होता ना हा मसाला, इतका चटपटीत लागत होता. तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता. मी थोडं सर्दी झालेली आहे म्हणून मी लिंबू इथे नाही टाकलेलं. वरून कोथिंबीर भरपूर सारी टाकली. अजून छान मस्त पाव मी भाजून घेतले. पाहू शकताय मसाला पाव अगदी 2 मिनिटामध्ये रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. इतकी टेस्टी रेसिपी आहे नाही तर अगदी थोड्या वेळामध्ये होते. घरी साहित्य अवेलेबल आहे ना त्याच्यामध्येच होते. तर नक्की ट्राय करा आणि खूप टेस्टी लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब. बाय बाय.